शीत मनोरथा सफला भक्तांच्या मनातील प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण होईल असा या भगवती मातेचा मंगलमय आशीर्वाद. मन अगदी प्रसन्न होत गेलंय, कारण चारी दिशांचं अवलोकन करते आहे. आज माझा प्रत्येक भक्त त्या भगवती मातेचं नामस्मरण करतोय, आराधना करतोय, करुणा भक्त आहे. भक्त हो, चिंता करू नका, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा परिपूर्ण होती असा मंगलमय आशीर्वाद. कारण आतापर्यंत ज्या ज्या वेळी या सृष्टीवरती अधर्माचा नाश होऊ लागला, त्याच वेळी कित्येक अवतार नाना रूपे धारण केली आणि या विश्वाला तारण्याचं कर्तव्य आतापर्यंत या भगवती मातेनं पार पाडलंय. धर्माची प्रस्थापना करण्यासाठी या आईचा हा अवतार प्रस्थापित झालाय. पण हा जो अवतार प्रस्थापित झाला ना, याच्या मुळाशी खरा कारण कोण असेल तर एक उन्मत्त दानव, नाव त्याचं महिषासूर. याच महिषासुराने कित्येक वर्ष ब्रह्मदेवतेची भक्ती केली आणि ब्रह्मदेवतेकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त करून घेतलं. पण नाश हा नियतीचा नियम आहे. जो तो जन्माला आला ना, त्याला मृत्यांग हा ठेवलेलाच आहे. तद्वत या महिषासुराला सुद्धा मरण होतं, पण ते मरण मात्र आगळं आणि वेगळं होतं. ना दानव, ना मानव, ना भूमिकीटक, ना यक्षगंधर्व या कुणाकडे त्याला मरण नव्हतं. आणि त्याला मरण जे होतं ना, ते केवळ एका स्त्रीच्या हातून, आणि ती स्त्री कोणी सामान्य नसणार याची पुरेपूर जाणीव 33 कोटी देवतांना होती. पण अमरत्वाचं वरदान ज्यावेळी प्राप्त झालं ना, तो उन्मत्त बनला आणि साऱ्या देवतांवरती स्वारी केली. देवतांनी आपापली आज्ञा सोडली. एवढंच कशाला, माझ्या भक्तांचा छळ चालविला. स्त्रियांच्या अपुशी तो खेळू लागला. लहान लहान बालकांची शिरकमळ तोडून तो आपल्या भाल्याच्या डोकावरती लावून या विश्वाच्या ठिकाणी फिरू लागला. त्याचं हेच कृत्य पाहून सारे भक्त भयभीत झाले, साऱ्या देवता भयभीत झाल्या. आणि म्हणूनच साऱ्या देवतांनी आश्रय घेतला तो ब्रह्मदेवतेचा. आणि ज्यावेळी ब्रह्मदेवतेकडून त्याला त्याचं मरण कसं हे कळलं, त्यावेळी साऱ्या देवतांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याचं मरण ज्यावेळी स्त्रीच्या हात नाही कळता क्षणी त्यांनी ब्रह्मदेवतेला प्रश्न विचारला, पण ही स्त्री आहे तरी कोण? त्यावेळी ब्रह्मदेवतेने कथन केलं, ती स्त्री साऱ्या 33 कोटी देवतांच्या तेजापासून, त्यांच्या शक्तीपासून निर्माण होईल. त्याचवेळी साऱ्या देवतांनी आपापली शक्ती, आपापलं तेज एकत्र करून त्या भगवती मातेचा अवतार प्रस्थापित केला. हा जो अवतार आहे तो 33 कोटी देवतांच्या तेजापासून प्राप्त झाला आहे. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग जो आहे ना, तो देवतांच्या तेजापासून बनलेला आहे. माझं हे मुखकमल निर्माण झालं ते शंभू महादेवांच्या तेजापासून. माझ्या भुजा निर्माण झाल्या त्या महाविष्णूंच्या तेजापासून. माझे चरण निर्माण झाले ते ब्रह्मदेवतेच्या तेजापासून. माझ्या केशकला यमदेवतेच्या तेजापासून. माझी कंबर इंद्रदेवतेच्या तेजापासून. माझं वक्षस्थान चंद्रदेवतेच्या तेजापासून. दंतपंक्ती निर्माण झाल्या त्या दक्ष प्रजापतीच्या तेजापासून. नेत्र निर्माण झाले ते अग्निदेवतेच्या तेजापासून. आणि वायू देवतेच्या तेजापासून माझ्या मांड्या निर्माण झाल्या. सूर्य देवतेच्या तेजापासून पायाच्या बोटाची नखे निर्माण झाली. असा प्रत्येक अवयव 33 कोटी देवतांच्या तेजापासून निर्माण झाला. आणि ज्यावेळी हा अवतार प्रस्थापित झाला ना, त्यावेळी साऱ्या 33 कोटी देवतांनी आपापली आयुधे माझ्या स्वाधीन केली. आणि तीच आयुधे घेऊन महिषासूर यांचा वध मी केला. 9 दिवस झुंज दिल्या कारणानं नवदुर्गा या चौथीला प्राप्त ठरले आहे मी. पण भक्तो, तुमची निष्ठा, तुमची भक्ती अशीच या आईवरती राहू दे. तुमची भक्ती पाहून मन प्रसन्न झालंय. म्हणूनच ही माता तुम्हाला आशीर्वाद देते. माता तुम्हाला आशीर्वाद देते. पाहणी तुमच्या सद्भक्तीला आशीर्वाद माझा तुम्हा
अरे,